इराणमधील बंदर अब्बास बंदर या शहराजवळ मोठा स्फोट झाल्याची बातमी आहे आणि इराणच्या युद्धनौकेला यात लक्ष्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते। परिसरामध्ये स्फोटांचे मोठे आवाज आल्याचंही समजतंय। तर आपण पाहतो इस्रायली इराण संघर्ष सुरूच आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता बंदर अब्बास मध्ये सुद्धा या शहराजवळ बंदर अब्बास इराणमधलं हे शहर आणि इथं मोठा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि या मोठ्या स्फोटाच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। आपण पाहतोय या शहराच्या रस्त्यावरची ही दृश्य। LPG गॅसच्या किमती आता वाढल्यात आणि त्यामुळे इंडक्शन कुकरची मागणी आता जोर धरू लागलेली आहे आणि इंडक्शन तसंच इलेक्ट्रिक उपकरणांच्या विक्रीमध्ये वाढ होण्याचा सुद्धा अंदाज वर्तवण्यात येतोय। कारण हळूहळू गॅस सिलेंडर कमी मिळायला सुरुवात झालेली आहे, तुटवडा कमी पडायला लागलाय, ऑर्डर्स घेतल्या जात नाही आहेत, बुक केल्या जात नाही आणि त्यामुळे साहजिकच आहे स्वयंपाकासाठी आता इलेक्ट्रिक उत्पादनांचा ऑप्शन निवडण्याला सुरुवात केलेली आहे सर्वसामान्य नागरिकांनी। LPG गॅसच्या किमतीत वाढ होते आणि त्यामुळे इंडक्शन कुकरच्या विक्रीमध्ये तिपटीनं वाढ झालेली आहे। इलेक्ट्रिक किचन उपकरणांची ही मागणी आता वाढलेली आहे। तर LPG गॅसच्या तुटवड्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतं आणि हॉटेल्समधले मेन्यू बदलल्याचं सुद्धा कळतंय आणि फक्त कॉफी आणि चहाच काही हॉटेलमध्ये पुरवला गेल्याचं समजतंय। तर बंगळुरूमधील हॉटेल्सचा हा निर्णय आहे। तसंच बंगळुरूच्या हॉटेल असोसिएशननं कालच हा निर्णय घेतला होता की जर गॅस पुरवठा होणार नाही, व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवले जाणार नाहीत तर आम्ही सुद्धा हॉटेल बंद ठेवू असा निर्णय घेतला होता। मात्र काही हॉटेल चालकांनी फक्त चहा कॉफी यासारखे पदार्थच मिळतील असं सांगितलेलं आहे। LPG सिलेंडरच्या कमतरतेमुळे बंगळुरूमधील एका हॉटेलनं आता फक्त चहा कॉफी मिळेल असा चक्क बोर्ड लावलेला आहे। आपण पाहतोय बंगळुरूमधलं हे हॉटेल आणि या हॉटेलच्या बाहेर फक्त चहा आणि कॉफीच मिळेल असं बोर्ड लावण्यात आलेलं आहे।